श्री ज्ञानेश्वर भगवान की जय। पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे सुरा केवढे मथिता झाले। ते सायासई फळाले जे अमृतई डोळा देखिले परी वरिले चुकले चेतने तेथ अमरत्वा उगरिले ते मरणाची लागी झाले भोग नेणता जोडले ऐसे आहे नहुषु स्वर्गाधिपती जाहला परी राटी भांबावला तो भुजंगत्व पावला निमिषी काय मनोनी बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झाला शिशो तरी याची शास्त्राची नि संप्रदाय पांगरोने शास्त्रा तुहानी अनुष्ठी हो एरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना जरी रिगची अनुष्ठाना संप्रदाय विन गाय धड जोडे गोमटी तै तैची पिवो ये किरीटी जय जानी जे हातवटी सांगोनी जे तैसा गुरु प्रसन्न होय शिष्य विद्याय केरलाय परिते फळे संप्रदाय उपाशिल्या मनोनी शास्त्री जो ये उचितो संप्रदाय आहे तो ऐकाता बुवे आदरेशी ईदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रुश्रवे वाचन न च मां योभ्यसूयती। तपोहीन गुरुदेवाविषयी भक्ती ढिला ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो माझी निंदा करतो त्याला हे ज्ञान तू कधीही सांगू नकोस। तरी तुवा ही जे पार्था गीताशास्त्र लादले असता ती तपोहीना सर्वथा सांगावी नाहू अथवा तापसूही झाला परी गुरुभक्ती जो ढिला तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी ना तरी पुरुडाशू जैसा न घापे वृद्ध तरी वायसा गीता निधी तैशी तापसा गुरुभक्तीहीना का तपई जोडे देही भजे गुरुदेवांचा ठाई पर्या कर्णनी नाही चाडजरी तरी तो मागील दोन्ही अंगी उत्तम होय केर जगे पर्या श्रवणा लागी योग्यो नोहे मुक्ता फळ भलतैसे हो परी मुख नशे तव गुण प्रवेशे तेच गाये सागरू गंभीरू होय हे कोण ना म्हणता हे परिवृष्टी वाया जाये झाली जे तेथ धाली या दिव्यान्न सुवावे मग जे वाया धाडावे ते आर्तिकान करावे उदारपण मनोनी योग्य भलतैसे हो तू परी चाड नसे तरी झनीवानी वशे देशी हे तया रूपाचा सुजानू डोळा ओढवूये काही परिमळा जेथ जे माने ते फळा तेथची गा मनोनी तपी भक्ती पाहावे ते सुभद्रापती परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावी चिते ना तरी तपभक्ती होऊन श्रवणी आरती आती ऐशी ही आयती ते कशी जरी तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोक शास्त्रा तया माते सामान्यता बोलेल जो माझा सज्जनिशी माते पै शून्याशी शून्याचेनी आवाते एकाती तया ते योग्य न म्हणा तयाची रागवी सामुग्री ऐशी जाणावी दीपेवी नठान दिवी रात्रीची जैशी अंग गोरी आणि तरुणे वरिलेले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जीवी सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर परी सर्पांगणा द्वार रुंदले आहे निपजे दिव्यान चोखट परी माझी असे काळकुट हे असो मैत्री कपट गर्भिणी जैशी तैसी तप भक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा जो माझ याची का निंदा माझीच करी या कारणे धनंजया
तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापाया शास्त्रातळो देव काय बहु बोलू निंदका योग्य सृष्ट्या ही सारिका गीता ही कवतिका लागी ही नेदुई मनोनी तपाचा धनुर्धरा तळी दाटून गाडोरा वरी गुरु भक्तीचा पुरा प्रसादू जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुडा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा आनंदा रत्नांचा ये इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिमये परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः हे परम गुह्य ज्ञान माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय मज प्रतच येईल आयशा भक्तालाई चोखटी गीता रत्नेश्वरो हा प्रतिष्ठे मग माझी आसमसाठी तो कशी जगी काजे एकाक्षरपणेशी त्रिमात्रकेची एकुशी प्रणव होता गर्भवासी सांकडला तो गीतेच्या बाळे वेद बीज गेले पाळे की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली ते हे गीता रहस्य ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझ्या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझ्या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी ते गीतेची आबाळे वेद बीज गेले पाळे की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझ्या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेशी भेटी करी जो आदरीशी तो त्या पाठी मजशी एकची होय नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि आणि मनुष्यामध्ये त्यांच्यापेक्षा मला कुणी अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कुणी अधिक प्रिय होणार नाही आणि देहाची लेणे लेवुनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणी तुझी पडी आहे ज्ञानी या कर्मठा तापसा या खुनेच्या माणसा माझी तो एको गा जैसा प्रिय मजो तैसा भूतळी आगवा आनंद देखे पांडवा जो गीता सांगी मिळावा भक्तजनांचा मज ईश्वराचे निलोभे हे गीता पडता क्षोभे जो मंडन होय सभे संतांची नव पल्लवी रोमांचितो मंदा निळे कापवितो आमोद जळे बोलवितो फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मद्भक्ता रामी का जन्माचे फळ चकोरा हो तू चंद्र ये अंबरा नाना नवघन मयुरा उदित पावे तैसा सज्जनांचा मेळापी गीता पद्य रत्नी उमपी वर्षे जो माझा रूपी हेतू ठेवणी मग तपाचे निपाडे पडियंते मज पुढे नाही ते गा मागे पुढे न्याहाळीचा अर्जुना हा ठायेवरी मी तया ते स्वे जिवारी जो गीतार्थाची करी पर्वणे संता अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहं इष्टस्यामिति मे मतिः
या मोक्ष धर्मासंबंधीच्या आपल्या संवादाचे म्हणजे गीतेचे जो अध्ययन करील त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो। अधिष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टास्यामिति मे मतिः। पै माझ्या तुझ्या मिळणी वाढिलेली जे हे काने मोक्ष धर्म काजिनी आलासे जेते। तो हा सकळार्थ प्रदू आम्हा दोघाचा संवादो न करिता पदभेदू पाठीची जो पडे। तेने ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ विद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी। घेऊनी गीतार्थ उगाना ज्ञानी जे विचक्षणा ठाकीते ते गानावाना गीतेचा तो लाहे। गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीचे गीता माऊली की नसे जाणे तानी। श्रद्धावान न सुयश्च शृणुयादपियो नरः सोपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्। श्रद्धायुक्त व मदविषयी मत्सर रहित असा जो मनुष्य हे श्रवण करील तो देखील सर्व पापातून मुक्त होईल व मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक स्वर्गादी पावेल। आणि सर्व मार्गी निंदा सांडूनी असता पैशुदा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जमपटी होती ना जो डावडी पळेची पाप। आठवी येई माझी जैसा वन्य रिगता सहसा लंगी ती का दिशा वनौके ती का उदया चोळपुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हरवदी तैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेत करे तेत सृष्टीची आदिवरी जायची पाप। ऐशी जन्म विली धुवट होय पुण्यरूप चोखट याही वरिया चाट लाहे फळ। जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिगती ते तुली होती पुरे अश्वमेध की। म्हणून श्रवणे पापी जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहे तिजे की। तो पै मज यावया लागी पहिले पिणे करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे। ऐशी गीता धनंजया ऐकता आणि पडतया फळे मानंदे मिया बहु काय बोलो। या कारणे हे असो परी जया लागे शास्त्रातिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे। कच्चिदेच्युतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चित् ज्ञान सम्मोह प्रणस्तस्ते धनंजय। हे पार्था तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना। हे धनंजया तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पुरा नष्ट झाला ना। तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांत वागवा तुझे एक जेते फावा गेला आहे। आम्ही जैशी जयारीती उगानिले कानाचा हाती एरी तैशीची तुझा चित्ती पटी केली की। अथवा माझारी गेले सांडे विकरू किंवा उपेक्षेवरी वाळून सांडिले। जैसे आम्ही सांगितले तैशीची हृदय पावले तरी सांग पावहिले पुसेन ते मी। हा गा स्वाज्ञान जनिते मागील मोये तुते फुलविले तो येथे असे की नाही। हे बहु पुसो काही सांगे तो आपला ठाई कर्मा कर्म काही देखताशे। पार्थू स्वानंदय करसे
विरेल ऐसा भेद दशे आणिला येणी मिशे प्रश्नाची पूर्ण ब्रह्म झाला पातू तरी पुढील साधावया कार्यातो मर्यादा श्रीकृष्ण नाथू उलंघून रे एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी एवं करून या प्रश्न नसतेची अर्जुनपणा आणून झाले पूर्णपण ते बोलवी स्वे मग क्षीराब्दी ते सांडितो गगनी पुंजू मंडितो निवडे जैसा न निवडितो पूर्णचंद्र तैसा ब्रह्म मी हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे ही सांडी तरी विरे ब्रह्मपण ही ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे तो दुखे द्याचे चिमे मी अर्जुने नामे वाठेला मग कापता करतळे दडपुने रोमावळी पुलिका शेद जळी जिरुनिया प्राण क्षोभे डोलतया रांगांगचे टेकया सुनी संभू चाळया भुलोनिया नेत्र गुगळाचे निवोते आनंदामृताचे भरिते वसंडत ते मागुते काढूनिया विविधा औसुक्याची दाटी चिपातती होती कंठी ते करोनिया पैठी हृदया माये वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे आक्रमणाचे श्वसने ठेवून ठाये अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव अर्जुन म्हणाला हे अच्युता तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण झाले मी संशयरहित झालो आहे आता तुझी जी आज्ञा असेल ती मी पाळीन मग अर्जुन म्हणे काय देवो पुसता ती आवडे मग तरी तो कुटुंब गेला जी ठावो ठेवून घेऊन आपला पाशी येऊन दिन करे डोळ्याते अंधारे पुसिजे हे काही सरे कोणी गावे ऐसा तू श्रीकृष्ण राया आमुच्या डोळ्या गोचरेची काय सयान पुरे तव परी लोभे माये पासूनी ते सांगशी तोंड भरुनी जे काही शेनी करुनी जाणू नये आता मोह असे की नाही हे ऐशेजी पुसजी काही कृत्य जाप जाहलो पाही तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे माचे तया क्वांदे निधी चौरो आता करणे कान करणे हे जेने उठी तुझेपणे ते तू वाचून नेने सर्वत्र गा ये विषयी माझा ठाई संदेहाची नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेत नाही ते मी झालो तुझे मज मी पावुनी कर्तव्य गेले निपुटनी परी आज्ञा तुझे वाचोनी आन नाही प्रभो काजे दृश्य दृश्याते नाशी जे दुजे द्वैताते ग्राशी जे एक परी सर्व दिशी वसवी सदा जयाचेनी संबंधे बंधू फिटे जयाची आशा आस तुटे जे भेटल्या सर्व भेटे आपण पाची ते तू गुरुलिंगजी माझे ये जे एकलेपणीची विरजे जया लागे ओलांडीजे अद्वैत बोधू आपणची हुनी ब्रह्म सारीजे कृत्याचे काम मग कीजे का निशिम शिवा जयाची गंगा सिंधू सेवू गेली पावताची समुद्र झाली तेवी भक्ताशील दिजली निज पदाची तो माझा जी निरूपचारू श्रीकृष्णा शेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारू हाच कामानी जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड ते फेडून केले गोड शिवा सुख तरी आता तुझी आज्ञा
सकळ देवाधी देवराज्ञा करीन देई अनुज्ञा भलते विशी. या अर्जुनाची बोला देवो नाचे सुखे भुलला म्हणे विश्वफळा झाला सफळा फळ हा मुजो. उनेने उमचला सुधा करू देखोनी आपला कुमरो मर्यादा क्षीर सागरू विसरेची ना. ऐसे संवादाचा बहुला लग्न दोघांची आतुला लागले देखोनी झाला निर्भरू संजयो. तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी कैसे बादरायाने रक्षिलो दोघे. आजी तुमते अवधारा नाही चर्म चक्षु हे संसारा की ज्ञान दृष्टी व्यवहारा आणि नीती आणि रथीची राठी घे जो घोडे यासाठी तया माया गोष्टी गोचरा होती. वरी झुंजाचे निर्वाणो मांडले असे दारुण दोन्ही हारी आपण हार पिजे जैसे. जे वडा जे सांकडा कैसा अनुग्रहो पैगाडा जे ब्रह्मानंदो उघडा भोगवी तसे. ऐसे संजय बोलिला परीन द्रवे येरू उगला चंद्र किरणी शिवतला पाषाण जैसा. हे देखोनी तयाची दशा मग करीचे ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत जे. बोलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमं अश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणं. संजय म्हणाला याप्रमाणे वासुदेव महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रोमांचकारी संवाद मी ऐकला. मग म्हणे पैकरू राजा ऐसा भात्रपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. आगा पूर्वापार सागरो या नामाशीच शिनार ये रागवे ती निर एक जैसे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐशी हे अंगाची पाशी दिशे मग संवादी जी नशे काही जिवेदो. पै दर्पणा हुनी चोखे दोन्ही होते सम्मुखे ते थेरी देखे आपण पे जैसे. तैसा देवीशी पंडुसुदो आपण पे देवी देखतो पांडवेशी देखे अनंतो आपण पे पार्थे. देवो देव भक्ता लागी जे विवरो देखे अंगे येरो ये तेची भागी दोन्ही देखे. अनेक काहीच नाही म्हणून करीते काही दोघे एकपणे पाही नांदताती. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदूच तरी जोडे संवाद सुख का. ऐशे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. उठून दोन्ही आरसे ओढविलिया सरिषे कोण कोणा पातशे कल्पावे पा. का दीपा सम्मुखू ठेविलिया दीपको कोण कोणार्थिको कोण जाणे. नाना अर्का पुढे अर्को उदलिया निको कोण म्हणे प्रकाशको प्रकाश्य कवन. हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठकपडे ते दोघे झाले वडे संवादी श्रीजे. जे मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके की तयाशी निमिखे तेची होय. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी धरिता मजई वाणी. आयशे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके आठवणीला नेनोके. संजयपणाचा रोमांच जव फरके तव तव अंग सुरके. स्तंभ स्वेदांती जिंके एकला कंपू. अद्वयानंद परीशे दिठी रसमय झाली असे ते अश्रुनवती जैसे द्रवत्वची. नेनो कायन माये पोटी
काय नेनो गुंफे कंठी वागरता पडत मिठी उससांजिया किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजय झाला शे चोटा संवाद सुखाचा तया सुखाची ऐशी जाती जे आपण जिधरे शांती मग पुढती देह स्मृती लादली तेनी व्यास प्रसादात छुत्वान एतद् गुह्यमहं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं। हे राजा, योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगत असताना व्यासाच्या कृपेने हे योग रूप अत्यंत गुह्य मी श्रवण केले। तेव्हा बैसतेनी आनंदे मने जी जे उपनिषदे नेनती ते व्यास प्रसादे ऐकले म्या ऐकताची ते गुठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तुपणीची दिठी विरोध गेली। हे आगवेचे का योग जया ठाया येते मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे आहो अर्जुनाचे निमिषे आपण पिजी तुझे ऐशी नटून आपण या उद्देशे बोलिले जे देव ते थकी माझे श्रोत्र पाठाचे झाले जी पात्र काय वाणू स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुन यो पुण्यम हृष्यामी च मुहुर्मुहु। हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे। हे बोलता विस्मित होय तेनेची मोडावला ठाये रत्निकी रत्न किळाये झाकोळी हेमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये तैसा शरीराची आस्मृती तो संवादू संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे विस्मयो मी महान राजन हृष्यामी च पुन्हा पुन्हा। हे राजा, आणि हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे। मग उठोनी मने नृपा श्री हरीच्या विश्वरूपा देखल्या उगा कापा आसोलाशी न देखणी जे दिशे नाही पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकलो आता देखोनी चमत्कारू की जे तो पाही की जे तो नाही पैसारू मजे सगट महापुरू ने जाये ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करून देतसे तिळदान अहंतेचे तेथ असंवरे आनंदे अलोकै काही स्कुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा या अवस्थांचा काही कौरवा ते परी नाही म्हणून राये ते काही कल्पावी जव तव झाला सुख लाभो आपण बा करुणी स्वयंभू भुजविला वस्तंभू संजय होतेने तेथ कोणी एकी अवसरी होवावी ते करुण दुरी राहो म्हणे संजय आपरी कैशी तुझी गा तेने तू ते तेथे व्यासे बैसविले कायसा उद्देशे अप्रसंगा माझी ऐशी भूलजी काय राणीचे रावळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहालया निशाचरा जो जेथीचे गौरवनेने तयाशी ते भिंगुळवाने म्हणून अप्रसंगूतेने म्हणावा की तो मने सांगे प्रस्तुत उदयलेशे जे उत्कळित ते कोणाशी बारे जैत देईल शेखी एरवे विशेषे बहुतेक आमचे ऐशे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि राचे निपाडे
दळई यांचे देवडे म्हणून जैत पुढे अनिल नाते आम्हा तव गमे ऐशी मा तुझे ज्योतिष कैसे ते नेनू संजय आशी तैसे सांग पा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील तेथे श्री विजय ऐश्वर्य आणि आढळ नीती ही आहेतच असे माझे मत आहे, असे माझे निश्चित मत आहे. या बोला संजयो म्हणे जे रेरांचे मीनेने पर्यायुष्य तेथे जिने हे पुढे की गा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असनी के जे राओ तेथे कटक सौजन्य तेथे स्वैरिक वन्य तेथे दाहक सामर्थ्य की दया तेथे धर्मो धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंत तेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे भाग्य तेथ विलासू सुख तेथे उल्लासू हे असो तेथ प्रकाशो सूर्य जेथे तैसे सकळ पुरुषार्थो जेने स्वामी का सनाथ तो श्री कृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी आणि आपलेनी कांतेशी ते जगदंबा जयापाशी आणि मादिके काय दाशी नव्हती दया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला आशे जेने भागे तै जयो लागे वेगे तेथेच आहे विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नातो श्रीयेशी विजय निश्चितो तेथेच आशे तयाचे देशीचे झाडी कल्पतरू ते होडी न शिनावे काय एवढे माय बापू अजदा ते पाषाण ही आगवी चिंतारत्ने कान व्हावे ते भूमिके कान यावे चैतन्यत्व तयाची आ गावीची आ नदी अमृते वाहाविया नवल काही राया विचारी पा तयाची बिसाट शब्द सुखे मनो येती वेद स्वदेह सच्चिदानंद कानो हावा तो पै स्वर्गाप वर्ग दोन्ही ये पदे तया आदिनी पै स्वर्गाप वर्ग दोन्ही ये पदे तया दिनी जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया म्हणून ज्या बाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेथ सर्व सिद्धी स्वयंबा हिरणेनो आणि समुद्राचा मेघू उपेगी तया होणे चांगो तैसा पाती आणि लागू आहे तये कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसो होय करो परी जगा पोषिता व्यवहारू तेच जाणे एथ कुरुत्वा होतसे मुने ऐसे झने कोणी म्हणे वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला तैसा देवाची शक्ती पार्थदेवाशीच भोवती परिमाणी ये स्तुती गौरवाशे आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली किंबहुना ऐसा नृपा पार्थ झाला श्री कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे तो चिगा विजयाशी ठावो येथ तुझ कोण संदेह तेथ न ये तरी वावो विजयोची होय म्हणून जेथ श्री श्रीमंतो तेथ तो पांडूचा सुतो तेथ विजय समस्तु अभ्युदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी बोलाचे ध्रुवची माना जेथ तो श्रीवल्लभो जेथ भक्त कदंबो तेथ सुखानी लाभू मंगळाचा
या बोला आन होय तरी व्यासाचा अंकुन वाहे ऐशी गाजो निबाहे उघडी तेने एवं भारताचा अवांका आणुनी श्लोकायका संजय कुरु नायका तिजला हाती जैसा नेनू केवडा वन्नी परी गुणाग्री ठेवणी आणि जे सूर्याची हानी निस्तारावया तैसे शब्द ब्रह्मानंत झाले सव्वा लक्ष भारत भारताचे सते सात सर्वस्व गीता तयाये साता शतांचा इत्यर्थो हा श्लोक शिशीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारो जो येणे एकीची श्लोके राहे तेने असके विद्या जाताचे निके चिंतिले होय ऐशया श्लोकाश ते सातो गीतेची पदे अंगे वाहतो पदे म्हणू के परमामृत गीता काशीचे के आत्मराजाचे सभे गीते ओढवले खांबे मज श्लोक प्रतिभे ऐशे येत के गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मुक्ती आनंदलेशे म्हणून मनी काय वाचा जो सेवक होईल येचा तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्याते पैजा जिंके ऐशे प्रकाशिले गीता मिखे राये श्रीकृष्णे के श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ सांगता विसमावया के सभाग्य संती भ्रमरे केले ते श्लोक कल्लारे श्रीकृष्णाख्य सरोरे शासनले हे के श्लोक नव्हते आनो गमे गीतेचे महिमान वाखानी ते बंदीजन उदाहरण द्यायचे के श्लोकाचे आवारा सातशते करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसुवारे की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसरू काजे जो के गीता कमळीचे भृंग हे गीता सागर तरंग की हरीचे तुरंग गीतारतीचे के श्लोक सर्व गीतार्थ संघातू आला श्री गीते गंगे आतो जे अर्जुन सिंह असतो झाला के नोव्हे हे श्लोक श्रेणी अचित्य चिंत चिंतामणी अचिंत्य चित्त चिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरुंजे ऐश्या सुते सात श्लोका पर्यागळा एकेका कोण वेगळे का वानावापा दीपा गेलो मागेलो सूर्य धाकोटा वळिलो अमृत सिंधू खोलो उतळू कायसा तानी आणि पारठी या कामधेनु ते तिथे सुनी जैशिया गोठी किजतिना तैसे पहिले सरते श्लोकन म्हणावे गीते जुनी नवी परी जाते आहाती काय आणि श्लोका पाडू नाही एकेर समर्थू काय येथ वाच्य वाच्य कै भागून जरी जे ये शास्त्रीय को श्रीकृष्णची वाच्य वाचको हे प्रसिद्ध जाणेलो बल्लाय आणि श्लोका पाडू नाही हे केर समर्थो काय येथ वाच्य वाचकई भागून धरी जे ये शास्त्री एको श्रीकृष्णचे वाच्य वाचको हे प्रसिद्ध जाणे लोको भरताई येथे जे आरते तेची पाठे जोडे एवढे निधटे वाच्य वाचके एकवटे साधित शास्त्र येथे जे अर्थे तेची पाठे जोडे एवढे थटे वाच्य वाचके एकवटे साधित शास्त्र म्हणून मज काही समर्थने आता विजो नाही गीता जाना हे वाङ्मयी
श्रीमूर्ती प्रभूचे शास्त्र वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे ते सगळे परब्रह्मची कैसा व्यासाची या कृपा करुणिमानंद सोपा अर्जुन वयाचे रूपा लीला देवे चकोराचे निमित्ते तीही भोने संतप्ते निवविले कळावंते चंद्रे जीवे का गौतमाचे निमिषे कळे काळ ज्वरिता दोषे पाणी डाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणे पार्थाते दुबिनले जगा पुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नाल तरी हेची केर हो आल ना तरी पाठविजे तिंबाल जीवजी जरी तरी लोह एके अंशे झगटल्या परिशे हिरिकड्या पैसे सुवर्ण होय तैशी पाठाची ते वाटी श्लोक पाद लावाना जव बोठी तव ब्रह्मतेची पुष्टी ये लांगा ना येणेशी तोंड वाकडे करुणी ठाकाल कानवडे तरी कानी घेता आपडे तिची लेख जे हे श्रवणी पाठी अर्थे गीता निधी मोक्षारोते जैसा समर्थ दाता कोणाती नास्ती नमने म्हणून जाणते या सवा गीताची एके सेवा काय करल आगवा शास्त्रीय रे आणि कृष्णार्जुनी मोकळी मोठी जाव गोठीचा वळिले जे निराळी ते श्री व्याशी केली करतळी घेऊ ये ऐशी बाळकाती उरसे माय जै जेवो पैसे तै तया ठाकती तैसे घास करे का पाठा समीरना आपते पण शाणा केले जैसे विंजना निर्मुन्या तैसे शब्दे जे न लभे ते घडून अनुष्टुभे श्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीचे निपाणी न होती जरी मोती तरी अंगी सुंदराचे का शोधे ते नादू वाद्यान येता तरी गा गोचरो होता फुले न होता घेपता अमुदू केवी गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने दीपार दर्पणा वीन नयने नैनुका दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंती तरी काया उपासती आकळता तो द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंती तरी काह्या उपासती आकळता तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते सात न होती तरी कोणा येत पावो शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जगतया तेची पाये का उमपते नोवे ठाकते कोणा आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी कानी मुखे फावे असे का होते म्हणून व्यासाचा हा थुरू विश्वासी झाला उपकारू श्रीकृष्ण मुक्ती आकारू ग्रंथाचा केला आणि तोची हामी आता व्यासाची पदे पाहता पाहता आणिला श्रवण पथा मराठ्या व्यासाधिकांचे उन्मेक राठीजेत शासंक तेथ मीही रंक एक वाचाळी करी परे गीता ईश्वरू भोळा लेव्या सुक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादळा नान म्हणे की आणि क्षीर सिंधूच्या तटा पाण्या येते गजगटा तेथ गाय मुरकुटा वारिजते पांख फुटे पाखिरू नुडे तरी नवेच थिरू गगनक्रमी सत्परू तो गरुडई तेथ राजहंसाचे चालणे भूतळे झाल्या शाणे आणखे काय कोणे चालावे चेना जे आपुलेनी अवकाशे आगात जळ घेपे कलशे चुळे चोळपणा ऐशे भरून न निगे दिवीयेचा अंगी थोरी तरी ते बहुतेज दरे वातिया पुलिया परी आणि चिकिना जे समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आवाशे थिल्लरी थिल्लरा ऐशे बिंबेची भय
देवी व्यासाधिक महामती वावरू येती ग्रंथी मामी ठाकू ये युक्ती न मिळे किर जे सागरी जळचरे संचरिती मंदराकारे ते तसे कोशपरे देखो शपरे रे लुपोला दे अरुणांगा जवळके म्हणून सूर्याते देखे मा भूतळीची कान भूतळीची न देखे मुंगी काही या लागे आम्हा प्राकृता देशिकारी बंदे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नये आणि बापू पुढा जाये ते घेत पावलाची सोय बाळे तरी न लाहे पाऊ गाये तैसा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुजतो अयोग्य ही मी न पवतो के जाईन आणि पृथ्वी जयाची क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे अमृते चंद्रमा निभवी जग जयाचे अंगिक अंशिके तेजला होणी अर्के अंधाराचे सावाईके लुटिजत आहे समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे पवना जयाचे बळ आकाश जेने पगळ ज्ञान जेने उजाळ चक्रवर्ती वेद जेने सुभाष सुख जेने स्वल्लास हे आसो रूपस विश्व जेने तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राठता श्री मजयांतू रिगोनिया आता आयते गीता जगी मी सांगे मराठिया भंगी येथके विस्मया लागे ठाऊ आहे श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती तिने कोडी त्रिजगती एकवद केली चंदने वेदली झाडे झाली चंदनाची निपाडे वशिष्ठे मांडली की भांडे भानू शिकाठी मामी तव चित्तातिला आणि श्री गुरु ऐसा दादुला जो दिती वेणी आपुला बैसवी परी आधीच देखणी दिटी वरी सूर्य पूर्वे पाठी तेन दिशे ऐशी गोटी की आहे म्हणून माझे नीच नवे श्वासोच्छ श्वासही प्रबंध होवावे गुरु कृपा काय नव्हे ज्ञान देवो मुनी या कारणे मी या गीतार्थ मराठिया केला लोकाया दिटीचा विजो परे मराठे बोल रंगे कवळता पै गीतांगे तय गातयाचे निपांगे काढता नोहे म्हणून गीता गाओ म्हणे तै गानिवे होती लेने ना मोकळे तरी उणे गीता ही आणित सुंदर अंगी लेने न सुये तो मोकळा श्रंगारू होय सुंदरांगी लेने न सुये तो मोकळा शृंगारू होय नाने लिहिले तरी आहे तैसे के उचित का मोती याची जैशी जाती सोनया ही मान देती ना तरी मानवती अंगीची जडे नाना गुंफिली का मोकळी उनीन होती परिमळे वसंता गमीची वाटोळी मोगरी जैसे तैसा गाणवेने मिरवे गीते विनही रंगू दावी तो लाभाचा बंधू उवे केला म्या तेने आभार शुभदेव येचेने बंदे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिले आता चंदनाचा तुरवरी परिमळा लागे फुलवरी पाळू खनिजिया परी लागे नाकी तैसा प्रबंधुआ श्रवणी लागत खेव समारियाने ऐकिली आई वाखाणी काय जसर नलवे पाठ करिता व्याजे पांडित्ये ती वेसये तै अमृताती ये फावल्या तैसेनी आयतेपणे कवित्व झाले हे उनेपणे मनन निधी त्यास श्रवणी चिंतिले आता हे स्वानंद भोगाची शेल फलते आशीच देल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी चंद्राती अंगवणे भोगोनी चकोर शाणे परिफावे जैसे चांदिने भरतिया तैसे अध्यात्म शास्त्रीये
अंतरंगची अधिकारी परी लोको वाक्चातुर्ये होईल सुखिया तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जे साचे ग्रंथून होये हे कृपेचे वैभवते शिर सिंधू परिसरे शक्तीचा कर्णकुहरे नेनोके श्री श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतो मकरोदरे गुप्त होता तयाचा हातू पटे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्यत्यया भोगावे वासनाया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिली तेने योगाब्जिनी सरोवरो विषय विध्वंस कविरो ते पदी का सर्वेश्वरो अभिषेकिले मग ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा तेने कळी कळी तो भूता आला देखोनी निरुता ते आता श्री निवृत्तीनाथा दिल्याचे ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमते तो हा तू घेऊनी आघवा कळी गिळत्या जीवा सर्व प्रकारे धावा कळी पावे आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला तैसा वर्षा काळू कवळणे मेघा मग अर्थाची निवरसे गीतार्थ ग्रंथन मिशे वर्षला शांतरशी तो हा ग्रंथो तेथ पुढा मी बापिया मांडला ते आपुल्या घेयासाठी वडिया आणि लो यशा एवं गुरुक्रमे लादले समाधी जन जे आपुले ते ग्रंथे बांधो निदिले घुसावी मज वाचून पडे ना वाचे ना शेवाही जाणे स्वामीची आयची आमज ग्रंथाची योग्यता केयाचे परी साचजी गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षले जाना तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे गुणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाई जो शब्द कैसा खडीजे प्रमयी कैसे पा चढीजे अलंकारू म्हणजे काय ते नेने साई खडियाचे बाहुले चालविता सूत्राचे निचाले तैसा माती दावीत बोले स्वामी तो माझा या लागी मी गुण दोषो विषय क्षमा विना भियेला जे मी संजात ग्रंथलो देख आश्चर्य की आणि तुम्हा संताची सभे जे उणवेची ठाके उभे ते पूर्ण नव्हे ते लाभे तुम्हाशी चुकोपो शेवतलिया ही परिशे लोहत्वाची अवदशे न मुखी आयशे तै कोणा बोलू ओळे हिची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगाची नव्हे तै तो काही करी म्हणून भाग्य योगे भोवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे उनिजे आओ जे माझे नि स्वामी मज संत जोडून तुम्ही दिधले ते सर्व कामे परिपूर्ण झालो पापा माते तुम्हा साकडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे आळी वाडे सिद्धिगिरे जी कनकाचे निखळ उतू येला भूमंडळ चिंता रत्नी निकुळा चळ येते साताही हो सागराते सोपी भरिता मृते द्वाळ नोही तारांती चंद्रगरिता कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परिगीतार्थाचे वर्म निवडू नये तो मी एकू सर्व मुका बोलोनी मराठ्या भाका करी डोळेवरी लोका येऊ घेऊ ये ऐशे जे हा ग्रंथ सागरू एवढा उतरोनी पहिली कळा कीर्ती विजयाचा थेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कलशेशी मा मेरो रचुनी माझे श्री गुरु लिंगजे पुजे गीता निष्कपट माय चुको निताने
हिंडे जेवाये ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले आकळून जी मी बोले ज्ञानदेव म्हणे ते कुले तैसे ते नव्हे काय काय बहु बोलो सकळा मिळविलो जन्मफळा ग्रंथ सिद्धीचा सोळा दाविला जो हा मी जैसे जैसी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणी जी बहु असा अनिलो सुखा मज लागे ग्रंथाची स्वामी जुजे सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहून आसो आम्ही विश्वामित्राची जे आसोनी त्रिशंकू दोषे धातया ही आणावे वचे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही शंभो उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरुही केला येत तोही उपमेनो हे जे विषगर्भ की अंधकारू निशाचरा गिळता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा तावोनी की तो तातलिया जगाकारणी चंद्रे विचिले चांदणे तया सुधोका किवी म्हणे सारखे म्हणून तुम्ही मज संती ग्रंथ रूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढती निरूपण जी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येथ माझे जीव उरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोन मज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रिवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचेल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळे भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे ते लोके भजिजो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय भुवामी येथ म्हणे विश्वेश्वराव होईल दान पसाव येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला आयशे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरी चाकुली दक्षिणेली त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालयाशे तेथ यदुवंश विलासो जो सकळ कळा निवासो न्यायाती पोषी क्षितिसु श्रीरामचंद्र तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशकारडेने एवं श्री भारताचा गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वे श्री कृष्णार्जुन बर्वी बुधी जे केले जे उपनिषदांचे सारो सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर शिविजे जे ये गीतेचा कळसो संपूर्ण अष्टादशो मने निवृत्ती दासो ज्ञानदेव पुढते 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखे सर्व भूती संपूर्ण होईजो श्लोके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे झाला इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सर्व गीतार्थ संग्रहो मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्याय श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या श्री शके 1576
तारण नाम संवत्सरे एका जनार्दनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. ग्रंथ पूर्वीचा अति शुद्ध परिपाठांतरे शुद्ध अबद्ध तो शोधून विद प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदा तटी लेख कामाठी पूर्ण झाली. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री भगवान श्री कृष्ण परमात्मा देवदास श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानी